नमस्कार, मी ॲडव्होकेट विधी। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की आई होण्यासाठी मिळणारी रजा, अर्थातच त्याला आपण म्हणतो की मॅटर्निटी लीव्ह किती असावी, 3 महिन्याची असावी की 6 महिन्याची असावी की त्याहूनही जास्त असावी। अनेकांच्या मनात बरेच प्रश्न आहेत आणि कायदा काय सांगतो याच्या रिलेटेड मॅटर्निटी लीव्हबद्दल हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न असतील, त्याची उत्तरं असतील, तर्क असतील। तर आज आपण कायदा काय म्हणतो मॅटर्निटी लीव्हबद्दल ह्या बाबतीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज चर्चा करणार आहोत। तर इथून मागे आपण बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, पती पत्नी रिलेटेड असतील, आरोपींचे अधिकार असतील, महिलांचे अधिकार असतील, कॉल रेकॉर्डिंग कसं लिगल करून घ्यावं याबद्दल व्हिडिओज असतील। असे आपण बरेचसे व्हिडिओज आपण या आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल। तर आज आपण पाहणार आहोत की मॅटर्निटी लीव्ह किती मिळते किंवा कायदा काय सांगतो हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। भारतात जर मॅटर्निटी लीव्हचा कालावधी आपण जर पाहिला तर 26 आठवडे करण्यात आलेला आहे। म्हणजे 26 आठवडे प्रत्येक महिलेला मॅटर्निटी लीव्ह मिळावी यासाठी आपल्याला भारतामध्ये कालावधी हा 26 आठवडे करण्यात आलेला आहे। तरीही तो सर्व कंपन्यांमध्ये सक्तीचा नाही, म्हणजे तो प्रत्येक कंपनी ही ते म्हणजे मॅटर्निटी लीव्ह देईलच असं नाही, त्यामुळे तो प्रत्येक कंपनीमध्ये सक्तीचा नाही आहे। आणि आता अनेकांना वाटतं की रजा जास्त वेळ असावी किंवा जास्त मिळावी, तर ते कंपनीला चालतं का? तर मार्च 2017 संसदेत द मॅटर्निटी बेनिफिट अबेटमेंट बिल 2016ला संमत करण्यात आलं, ज्यानुसार महिला कर्मचाऱ्यांना पहिल्या 2 अपत्यांसाठी प्रसूती आणि मातृत्वाची रजा 12 आठवड्यावरनं 26 आठवडे करण्यात आली होती। म्हणजे ज्यावेळेस 2017 संसदेत बिल पास करण्यात आलं त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की महिला कर्मचाऱ्यांना पहिल्या 2 प्रसूतीसाठी म्हणजे डिलेव्हरीसाठी आणि मातृत्वाची रजा 12 आठवडेच पहिली होती, त्यावरून 26 आठवडे करण्यात आली। त्यानंतर म्हणजे 2 अपत्यानंतर जर 3रं अपत्य असेल त्याच्यासाठी जर महिलेला लीव्ह हवी असेल तर त्या आठवड्यासाठी फक्त 12 आठवडे रजा मिळू शकते। पहिल्या 2 अपत्यांसाठी 12 आठवड्यावरनं 26 आठवडे करण्यात आली, पण जर 3रं अपत्य असेल तर त्या अपत्यांसाठी फक्त 12 आठवडे रजा मिळू शकते, त्याच्यापेक्षा जास्त रजा मिळू शकत नाही। याशिवाय 3 महिन्याखालील बाळकाला दत्तक घेणाऱ्या मातांनाही 12 आठवड्याची रजा कायद्यामुळे मिळालेली आहे। म्हणजे जी महिला एखाद्या बाळाला दत्तक घेते त्या महिलेला 12 आठवड्याची रजा या कायद्यामुळे मिळालेली आहे। याशिवाय 50पेक्षा जास्त जिथं कर्मचारी संख्या असलेल्या कंपन्यांची पाळणाघराची व्यवस्था करावी, कामाच्या दरम्यान 4 वेळा बाळाला बघण्याची परवानगी त्यांनी द्यावी कंपन्यांनी, आणि शक्य त्या महिलांना घरून काम करण्याचा पर्याय द्यावा असंही या कायद्यामध्ये सुचवण्यात आलेलं आहे। म्हणजे जर 50% जास्त महिला जर असतील कर्मचारी कंपनीमध्ये तर त्या कंपनीमध्ये पाळणाघराची व्यवस्था असणे गरजेचे आहे। कामाच्या दरम्यान 4 वेळा त्या बाळाला बघण्याची परवानगी कंपनीने त्यांना द्यावी महिलेला, आणि शक्य असल्यास त्या महिलांना घरूनच काम करण्याची परवानगी द्यावी किंवा त्यांना पर्याय द्यावा असंही कायद्यामध्ये सुचवण्यात आलेलं आहे। पण आता केंद्र सरकारच्या धोरणात ठरवणाऱ्या नीती आयोगाचे सदस्य VK पॉल यांनी असं म्हटलं आहे की ही मातृत्वाची रजा 6 नव्हे तर 9 महिने असायला हवी। तसंही ही सरकारी किंवा खाजगी दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मिळायला हवी। म्हणजे जे आयोगाचे सदस्य होते VK पॉल यांनी सांगितलं की मातृत्वाची रजा 6 महिने न मिळता 9 महिने असायला हवी, आणि ती सरकारी आणि खाजगी दोन्ही कर्मचाऱ्यांना म्हणजे महिला कर्मचाऱ्यांना ती मिळायला हवी। उद्योग क्षेत्रातील संस्था FICCI ची पहिली महिला शाखा FICCI महिला संघटनेच्या एका निवेदनानुसार VK पॉल म्हणाले, सरकारी आणि खाजगी क्षेत्रांनी एकत्र बसून मातृत्वाची रजा 6 महिन्यावरून 9 महिने करण्याचा विचार करायला हवा, आणि मुलांच्या संगोपनासाठी पुरेशी व्यवस्था उभारण्याबाबत तसंच त्यासाठी योग्य ते मनुष्यबळ तयार करण्यासाठी पावलं
टाकायची गरज आहे, असं व्हिकी पॉल यांनी सांगितलेलं होतं. मग पुढे अडचणी कुठे कुठे येतात? मातृत्वाची रजा वाढवली तर कोणकोणत्या गोष्टीवर परिणाम होऊ शकतो? जर महिलांची रजा ही 6 महिन्यावरून 9 महिने केली तर कोणकोणत्या अडचणी वाढू शकतात महिलांसाठी? किंवा मातृत्वाची रजा वाढवली तर काय? तर मातृत्वाची रजा ही महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि बाळाच्या पालनपोषणासाठी खरोखरच महत्त्वाची आहे. पण जर पगारी रजा असल्याने अनेकदा कंपन्यांना या रजा आवश्यक तितक्याच देण्यावर भर देतात. आणि कधी कधी काय होतं की महिलांना कामावर परतायलाही संघर्ष करावा लागतो, बराच संघर्ष करावा लागतो. वेळेचे नियोजन करावे लागते, कामाचं ठिकाण, प्रवासाची धावपळ, राहण्याची सोय, खाण्याची, बाळाच्या संगोपनाचं सोय, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. अशोका विद्यापीठाच्या एका अहवालानुसार मुलं झाल्यानंतर कामावर परतणाऱ्या महिलांपैकी सुमारे 40% महिला 4 महिन्यातच नोकरी सोडून देतात. अनेकदा असंही होतं की कंपन्या त्या महिलांना नोकरी देण्यासही कचरतात. ज्यांचं नुकतंच लग्न झालं आहे त्यांना नोकरी देण्यासाठी नको म्हणतात, किंवा 1-1.5 वर्षातच गरोदर राहू शकतात, किंवा ज्या अगोदरच गरोदर आहेत अशा महिलांना जॉब देण्यासाठी कचरतात. म्हणजेच आई होण्याचं जणू काही भुर्दंडच महिलांना भरावा लागतो. हो, याला खरोखरच मदरहूड पेनल्टी म्हटलं जातं. मदरहूड म्हणजे महिलांना एखाद्या मुलाला जन्म द्यायचा याच्यासाठी तिचं करिअरही पणाला लागलं जातं. त्यामुळे आपण याला मदरहूड पेनल्टी असंही म्हटलं जातं. कारण अनेकदा मुलं झाल्यानंतर महिलांना करिअरमध्ये ब्रेक येतो. पण पुरुष 2 आठवडे किंवा 1 आठवड्यामध्येच मॅटर्निटी लिव्ह मिळाल्यानंतर पुन्हा कामावर रुजू होतात. त्यांच्या कारकिर्दीला तितकाच फटका बसत नाही जेवढा महिलांच्या कारकिर्दीला बसतो. यामुळेच विविध कंपन्यांमध्ये आज फक्त 60% महिला उच्च पदावर दिसतात, असंही अशोका युनिव्हर्सिटीचा जो अहवाल आहे तो सांगतो. शिवाय यामुळे महिलांचे पगारही त्यांच्याच बरोबरीने काम करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत कमी असतात. महिलांना पुरुषांइतका म्हणजे अशा महिलांना 9 महिने मॅटर्निटी लिव्ह खरोखरच त्यांच्यासाठी आरोग्य, कुटुंबाच्या दृष्टीने फायद्याचे आहे. पण काय होतं की तेवढ्या मग त्यांचा पगार मिळत नाही, किंवा मग मॅटर्निटी लिव्हमुळे कंपन्या महिलांना म्हणजे कामावर ठेवण्यासही कचरतात. त्यामुळे जर कंपन्यांवर आस्थापनाच्या 9 महिने रजा देण्याची सक्ती केली तर त्यामुळे लोक महिलांना कामावर ठेवणेच बंद करू शकतात. म्हणजे कायद्याचे उलट परिणामही दिसून येऊ शकतात. आधीच मॅटर्निटी लिव्हमुळे महिलांना नोकरी देण्यासाठी कंपन्या कचरतात आणि या कंपन्यांनाही त्या महिलांसाठी काहीही विशेष करत नाही जेणेकरून त्या कामावर परतू शकतील. उलट त्यांच्यावर सोबतच पुरुष मंडळी प्रमोशन घेऊन पुढे गेलेली असतात. शिवाय तुम्ही वर्षभर कामापासून दूर राहता, त्यामुळे तुमच्यासोबत काम करणारेही तुमच्यापासून दूर जातात. जर तुम्ही कंपन्यांवर आस्थापनाची 9 महिने रजा करण्याची सक्ती केली तर त्याचा दुष्परिणामही दिसून येऊ शकतो. महिलांना कामावरही ठेवले जाऊ शकत नाही, किंवा एखादी कंपनी महिलांना कामावर ठेवणेच बंद करून टाकेल. त्यामुळे मॅटर्निटी लिव्ह 6 महिन्यांवरून 9 महिने करण्यापेक्षा महिलांना कामाच्या ठिकाणी आणखी सपोर्ट कसा मिळेल देण्याबाबत विचार करायला हवा. आणि जसं की मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघर असावे, त्यांच्या जेवणाची, प्रवासाची व्यवस्था इत्यादी. त्यामुळे महिला कामावर सहज परतू शकतील आणि मुलांवर त्यांच्या करिअर सोडावं लागणार नाही. बायकांना सपोर्ट मिळायला हवा, त्यासाठीच दृष्टिकोन योग्यच आहे, पण त्यासाठी आणखी साधनं असू शकतात याचा विचार व्हायला हवा. कारण जर कंपन्यांवर आस्थापनावर 9 महिने रजा देण्याची सक्ती केली तर त्यामुळे लोक महिलांना कामावरच ठेवणे बंद करतील, म्हणजेच कायद्याचे उलट परिणाम दिसून येतील. तुर्तास महिलांना 26 आठवड्यापर्यंत मातृत्वाची रजा घेण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तरीही अनेक खाजगी संस्थांमध्ये त्याची अंमलबजावणी किती होते हाही एक प्रश्नच आहे. त्यामुळे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की मॅटर्निटी लिव्हमध्ये जर आपण कायदे पाहिले तर पहिले दोन अपत्य जर असतील त्याच्या डिलेवरीसाठी
प्रस्तुतीसाठी व त्याच्या संगोपनासाठी 12 आठवड्यावर 26 आठवडे इतका देण्यात आलेला आहे. त्यानंतरचे जे अपत्य असतील, तिसरं अपत्य जर असेल तर त्याच्यासाठी 12 आठवड्याची रजा देण्यात आलेली आहे. आणि तिसरं आहे की बाळ जर दत्तक घेतलेलं असेल, ते 3 महिन्यापेक्षा जर लहान असेल तर त्यालासुद्धा 12 आठवड्याची रजा देण्यात आलेली आहे. आणि ज्या कंपन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त कर्मचारी संख्या असेल त्या कंपन्यांमध्ये पाळणाघराची व्यवस्था असावी. कामाच्या दरम्यान 4 वेळा बाळाला बघण्याची परवानगी महिलांना द्यावी आणि शक्य त्या महिलांना घरून काम करण्याचा पर्याय द्यावा असे या कायद्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.